students, welcome to virtual classroom of Municipal Corporation of Greater Mumbai. My name is Vijay sir and the class is for standard 4th. Subject is Marathi. Let me begin the class. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल क्लासरूममध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय मराठी माध्यम इंग्रजी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयामध्ये आज आपण पाठ क्रमांक 3 म्हणजेच लेसन नंबर 3 अभ्यासणार आहोत. चला तर आपण बघूया पाठ क्रमांक 3 कोणता आहे तो. पाठ क्रमांक 3 मुलांनी काढलेली चित्रे 1. मुलांनी काढलेली चित्रे म्हणजेच काय मुलांनो, या पाठामध्ये दिलेली जी 2 चित्रे आहेत ती तुमच्याच वयाच्या मुलांनी काढलेली आहेत. तुमच्याच वयाच्या म्हणजे काय, आता बघा तुम्ही इयत्ता 4थी मध्ये आहात आणि ही चित्र काढणारी मुलं सुद्धा इयत्ता 4थी मध्ये असावे असे मला वाटते. म्हणजेच काय तर हे चित्र जी काही 2 चित्र दिलेली आहेत ते तुमच्याच वयाच्या मुलांनी काढलेली आहेत. चला तर मग आपण बघूया कोणती चित्र दिलेली आहेत ते आणि आपल्याला चित्रांना बघून काय काय करायचे आहे ते आपण पुढे बघूया. लेसन नंबर 3 मुलांनी काढलेली चित्रे 1. पहा व बोला. आता पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला चित्रावरून गोष्ट सांगा, चित्रावरून गोष्ट सांगा असे सांगितलेले आहे. आता आपण पहिले चित्र बघूया. काय दिसते आहे तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये. या चित्रावरून आपल्याला गोष्ट सांगायची आहे. आता बघा या चित्रामध्ये आपल्याला डोंगर दिसत आहेत, झाडे दिसत आहेत. थोडक्यात काय तर हे जंगलाचे चित्र आहे. आणि बघा एक ससा आहे आणि एक कासव देखील आहे. आणि चित्राच्या एका कोपऱ्यामध्ये सुरुवात म्हणजेच स्टार्टिंग असे लिहिलेले आहे आणि एका कोपऱ्यामध्ये शेवट म्हणजे एंड असे लिहिलेले आहे. आता हे चित्र बघून आपल्या लगेच लक्षात येतं मुलांनो, हे चित्र आहे ससा आणि कासवाच्या गोष्टीचे. आता ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही मुलांनी खूप वेळा ऐकली असेल, तरी देखील आपल्याला काय करायचं आहे, या चित्रामध्ये बघून आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे. आणि आपल्याला अजून काय सांगायचे आहे की या चित्रामध्ये हे जे चित्र दिसत आहे यामध्ये आधी त्या ठिकाणी काय काय झाले असेल. तर चला बघूया काय काय झाले असेल ते बघूया आपण. आता ही गोष्ट तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे, परंतु आता आपण काय करूया, ही गोष्ट पुन्हा एकदा ऐकूया. चला गोष्टीला मी सुरुवात करतो. एका जंगलामध्ये ससा आणि कासव दोघे फिरत असतात. आता ससा जो आहे तो खूप जोरात जोरात चालतो, जोरात जोरात धावतो आणि कासव बिचारा हळूहळू 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 चालतो. आता एक दिवस काय होते, ससा जो आहे तो कासवाला चिडवतो, किती रे बाबा हळूहळू चालतोस, माझ्यासारखा जोरात जोरात धावत जा. चल आज आपण शर्यत लावूया. शर्यत म्हणजे काय मुलांनो, शर्यत म्हणजे रेस. तर ससा आणि कासव बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे ते दोघं बोलताना. ते दोघं जण काय करतात, शर्यत लावतात. आता तुम्हा मुलांनाही माहिती आहे की शर्यतीमध्ये कोण जिंकेल. बरोबर, शर्यतीमध्ये ससा जिंकेल, कारण ससा जोरात जोरात धावतो. परंतु आता आपण काय करूया, बघूया शर्यतीचे पुढे काय होते ते आपण बघूया. आता दोघांमध्ये शर्यत सुरू झालेली आहे. शर्यत सुरू होताच ससा बघा किती जोरात धावतोय आणि कासव बिचारे हळूहळू 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 चाललेले आहे. ससा खूप दूर निघून जातो आणि
कासव बिचारा हळूहळू हळूहळू त्याच्या पाठीमागे चालतो. एक ठिकाण त्यांनी ठरवलेले आहे. त्या ठिकाणावरती सर्वात आधी जो पोहोचेल तो जिंकणार. जिंकणार म्हणजेच तो विनर. आता बघूया पुढे काय होते. आपण आतापर्यंत बघितलं दोघांमध्ये शर्यत लागलेली आहे आणि ससा धावत धावत पुढे गेलेला आहे. अर्ध अंतर कापल्यानंतर म्हणजेच अर्ध्या अंतरावर पोहोचल्यानंतर ससा पाठीमागे फिरून बघतो आणि सश्याला असं वाटतं की कासव फार दूर आहे. तोपर्यंत कासव आपल्यापर्यंत येईपर्यंत आपली एक छानशी झोप होईल आणि ससा एका छान हिरव्यागार झाडाखाली गवत खातो आणि तिथेच झोपून घेतो. कासव बिचारा काय करतो, हळूहळू हळूहळू चालत राहतो आणि जिथे ससा झोपलेला आहे तिथेपर्यंत येऊन पोचतो आणि तिथेही तो थांबत नाही. कासव हळूहळू चालतच राहतो. ससा मस्त झोपलेला आहे, त्याला छान प्रकारे झोप लागलेली आहे आणि त्याच्या जवळून कासव कधी पुढे निघून गेला हे सश्याच्या लक्षात आले नाही. ससा अजून झोपलेलाच आहे. आता पुढे बघूया काय होते ते. आता बघा जेथे पोहोचायचे होते तेथे पोहोचायला कासव अगदी थोड्या अंतरावरती बाकी आहे आणि ससा जो आहे त्याची झोप मोडल्यानंतर धावत पळत येण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कासव इतक्या जवळ येऊन पोचलेले आहे की कासव त्याच्या जे ठिकाण ठरलेले आहे त्या ठिकाणावर कासव पोचलेले आहे. अशा प्रकारे ती जी शर्यत सुरू झाली होती ती शर्यत कोणी जिंकली? कासवाने जिंकली. जरी कासव हळूहळू चालते तरी ती शर्यत कोणी जिंकलेली आहे? कासवाने जिंकलेली आहे. आणि ससा जो आहे त्याने आळशीपणा केला त्यामुळे ससा ती शर्यत हारलेला आहे. ही गोष्ट तुम्ही मुलांनी खूप वेळा ऐकली असेल. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचे आहे मुलांनो? की आपण जेही काही काम करतो त्यामध्ये आपण सातत्य ठेवले पाहिजे. सातत्य म्हणजेच काय मुलांनो? कंटिन्युटी. म्हणजेच आपण ते काम करत राहिले पाहिजे. कधी कुठलेही काम मध्येच सोडून द्यायचे नाही. हे आपल्याला या गोष्टीवरून शिकायचे आहे. आता आपण पुढचे चित्र बघूया. आता बघा ह्या चित्रावरून तुम्हाला काय समजते ते तुम्ही मला सांगायचे आहे. बरोबर, हे चित्र एका मुलीने काढलेले आहे आणि ती काय म्हणत आहे? पाणी वाचवा, जीवन वाचवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा म्हणजेच काय मुलांनो? सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ. आता मला सांगा, हे चित्र काढण्याआधी, हे चित्र जेव्हा त्या मुलीने काढले त्यावेळेस तिने असं काहीतरी बघितलं असेल की तिला हे चित्र काढावेसे वाटले. काय तिने बघितलं असेल की तिला हे चित्र काढावेसे वाटले? बरोबर, कोणीतरी तिच्या आजूबाजूला खूप सर्व पाणी वाया घालवत असेल. म्हणून त्या मुलीला असे वाटले की आपण एक चित्र काढावे आणि ते सर्वांना दाखवावे आणि त्यातून एक मेसेज द्यावा की बाबा पाणी वाचवा, जीवन वाचवा. आता मुलांनो मला सांगा, पाणी आपल्या आयुष्यामध्ये, पाणी आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगाची गोष्ट आहे. पाण्या वाचून आपण जीवनाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. हेच त्या मुलीला समजले आणि तिने सुद्धा पाणी वाचवा, जीवन वाचवा यावरती एक ड्रॉइंग बनवली आणि तो मेसेज सर्वांना देण्याचा ती प्रयत्न करत आहे. आता मुलांना आपण पाणी कशा पद्धतीने वाचवू शकतो, कशा प्रकारे वाचवू शकतो? तर बघा, आपल्या आजूबाजूला बरेच असे गळके नळ असतात ज्यांच्यामधून सतत पाणी वाहत असते. तर ते नळ आपण छोटासा खर्च करून ते नळ आपण दुरुस्त करू शकतो. त्याचबरोबर आपण जेव्हा प्यायला पाणी घेतो, एक मोठा तांब्या भरून घेतो किंवा ग्लास भरून घेतो, त्यातून आपण एक घोट पाणी पितो आणि बाकीचं पाणी फेकून देतो. तर आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढेच पाणी आपण पिताना घेतले
पाहिजे. जास्तीचे पाणी प्यायला घेऊन न पिता फेकणे म्हणजे आपण पाण्याचा काय करतो, पाण्याला आपण वाया घालवतो. त्याचप्रमाणे मुलांनो, ब्रश करताना सकाळी आपण कंटिन्युअस जो नळ आहे तो चालू ठेवतो. तर ब्रश एकदा धुतल्यानंतर आपला ब्रश होईपर्यंत नळ बंद केला पाहिजे. त्यानंतर पुन्हा आपण चूळ भरण्यासाठी तो नळ सुरू करू शकतो. त्याचप्रमाणे आंघोळ करताना शॉवरचा वापर न करता बकेटमध्ये पाणी घेऊन आपण आंघोळ केली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होते. आता पाणी कसे वाचवायचे हे तुम्हा मुलांना माहिती आहे. आता आपण नेक्स्ट पिक्चर बघूया. सेव्ह एव्हरी ड्रॉप, आवर वर्ल्ड डिपेंड्स ऑन इट. म्हणजेच काय मुलांनो, पाण्याचा प्रत्येक थेंब आपण वाचवला पाहिजे. आणि का वाचवायचा आहे आपल्याला पाण्याचा प्रत्येक थेंब? कारण संपूर्ण जग पाण्यावरती डिपेंड आहे. डिपेंड्स म्हणजे काय? अवलंबून असणे. टू डिपेंड्स म्हणजे अवलंबून असणे. म्हणजेच काय मुलांनो, की पाणी जर नसेल तर संपूर्ण जग जे आहे ते थांबून जाईल. याचा अर्थ काय? की आपल्याला पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पना करू शकत नाही. तर यासाठी मुलांनो आपल्याला पाणी वाचवायचे आहे. पाणी वाचले तरच जीवन वाचेल. या पाठामधून आपल्याला पाण्याचे महत्त्व समजून घ्यायचे आहेत. आणि बघा, पाण्याचे उपयोग तर तुम्हाला माहितीच आहे. आपल्याला पिण्यासाठी पाणी आवश्यक असते, कपडे धुण्यासाठी पाणी आवश्यक असते, त्यानंतर स्वयंपाक बनवण्यासाठी पाणी आवश्यक असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा उपयोग आहे, आपल्याला शेती करण्यासाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते, पाण्याची गरज असते. तर असे हे मूल्यवान पाणी आपल्याला वाचविले पाहिजे. हेच या पाठामधून आपल्याला शिकायचे आहे. तर मुलांना तुम्हाला दोन्ही चित्र समजले असतील. दोन्ही चित्रांमध्ये जो काही मेसेज तुम्हाला मिळाला पाहिजे तो मेसेज देखील तुम्हाला मिळाला असेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुमचा दिवस छान जाओ. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.